मेंढीपालनामध्ये पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. तुम्हाला मेंढीपालनात पैसा कसा कमवायचा आहे आणि तुम्ही किती कमवता हे तुम्ही ठरवायचं. आणि काही लोकांनी नुसतं मेंढीपालन दाखवून पैसे कमवले, मेंढीपालन करून नाही तर नुसतं मेंढीपालन दाखवलं आणि त्याचे पैसे कमवले. तर त्याच्या काही मी तुम्हाला गोष्टी देतो आणि त्याचा परिणाम काय झाले तेही मी तुम्हाला सांगतो. तर काय झालं की समजा माझ्यासारखा यूट्यूबवाला आहे एखादा आणि माझ्यासारखा चॅनल आहे, सगळं काय मी फेमस झालो आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं की येणाऱ्या प्रत्येकाला इथं पहिल्यांदा बोलवलं, सर्वांचं काय केलं, सगळं काय झालं, माझ्याकडनं प्राणी नेले, त्यांचे मी फोटो काढले, व्हिडिओ केले. पण त्याच्या पुढे त्याचं काय झालं हे कधीच मी कुणाला सांगितलं नाही आणि कोण सांगतच नाही. त्याच्यामुळं नेणारा म्हणजे जो कोणी घेऊन जाणार आहे तो अनुभवी असतो, अनुभवापेक्षा चांगला असेल, म्हणजे माझ्यापेक्षाही ते चांगले असणार. पण काय झालं की मला इकडे प्रकाशात यायचं असल्यामुळे मी काय केलं की त्यांचं काय जे काय आहे ते दाखवलंच नाही, मी फक्त माझंच दाखवत नेलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, मेंढीपालनामध्ये मीच मोठा झालो. मी सांगेन ना, आता माझा रान आहे, ही रानाची ब्लड लाईन आहे, 50,000 रुपये, टॉप क्वालिटी मॉडेल आहे. लोकांचं काय फोकस झाला की हा एवढी जाहिरात करतो, एवढी लोकं येतात, एवढी लोकं त्याच्याकडे भेटत आहेत, हा एवढा क्वालिटीचा मेल आहे, मग त्याचं हे टॉप क्वालिटीचं ब्रीड आहे. मेल दाखवा साहेब, मला नका दाखवू, माझं तोंड सगळ्यांना माहिती आहे. तर हा क्वालिटीचा मेलचं हे क्वालिटी ब्रीड आहे. तर अशा लोकांना जे काय माहिती भेटल्यात आणि अशी लोकं जी बघायला गेली तर, आणि अशामध्ये काय झालं की आमच्यासारखे जेवढे पैसे सांगू आम्ही तेवढे लोक द्यायला तयार झाले. तर त्यांनी मागचा पुढचा कधीच विचार केलेला नाही. आणि मागचा पुढचा विचार न केल्यामुळे काय झालं की आता हा ठीक आहे, माझ्याकडे जो काय मेल आहे, आता ही तुम्हाला जी काय फिमेल दिसते तुम्हाला, मी हिचं नाही म्हटलं तरी आत्ता 30,000 रुपये सांगितलं तरी काय लोक म्हणतील द्या मला. अरे पण द्या मला, पण तुम्ही ह्याचा कधी विचार केला की पुढे 3 फिमेल जी 4 महिन्याची आहे किंवा काय आहे, तिला मला 4 महिन्यामध्ये तेवढ्या पैशात विकता येईल का, ह्याचा कोणी विचार केला नाही. तर ह्यामध्ये काय विचार लोकांनी केला की आता मी हा रानाला फेमस केला पहिल्यांदा, ह्याची ब्लड लाईन लोकांना दाखवली आणि ह्याची पिल्लं विकताना चांगल्या रेटमध्ये विकली. तर लोकांचा काय संभ्रम झाला की तो 30,000 40,000 म्हणतोय ना, त्याच्या अर्ध्यामध्ये आम्ही विकू. आणि ह्याच्यामुळे जी काही कॉस्टवाली जनावरं होती ना ती लोकांनी घ्यायला सुरुवात केली. का तर मी कॉस्ट त्याचे सांगितले 30,000 40,000 4 महिन्याच्या पिल्लाचं, मग त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीत तर आपल्याला विकता येईल. अशा पद्धतीने लोकांनी घेऊन गेले. पण मी काय केलं, माझ्याकडनं जी घेऊन गेलेत ना त्यांना प्रकाशातच येऊन दिलं नाही. मी काय फक्त माझा प्रकाश केला. मी मोठा होण्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना जे काय होते, तुम्ही ज्यांनी कोणी नेलं होतं त्यांना दाखवलंच नाही की तुम्ही पडद्यामध्ये कुठं आहात आणि काय. मस्त भारी अनुभव तुमच्याकडे असू द्या, सगळं टॉपमध्ये असू द्या, माझ्यापेक्षा टॉप असलं तरी मी दाखवलं नाही. का तर माझ्याकडचं ग्राहक जे आहे ते तुटलं आणि मग मी भविष्यात काय करायचं. आणि ह्याच्यामुळे लोकांना तर हे मुळात समजलंच नाही पहिल्यांदा. आणि त्याच्यामुळं तुम्ही स्वतः आता विचार करायचं आहे मटण मार्केट काय चाललं आहे आणि घेणाऱ्या प्राण्याची काय घेऊ शकतो. मी मस्त सांगेन होते सोन्याचं हे, पण सोन्याचं असून काय करायचं आहे, त्याचं मटणच होणार आहे ना, तर दुसरं काय होणार नाही. तर लेंड्या तर सोन्याचं देणार नाही, जरी झालं तरी. मग हे तुम्ही विचार करायचा की आजपर्यंत मेंढपाळ बांधवांनी कधीच दिखावायचं मेंढीपालन केलं नाही. पण कुठलाच मेंढीपालक म्हणजे जास्त करून मेंढपाळ बांधवांनीच सांभाळलेलं आहे. पण कुठल्याच मेंढपाळ बांधवांना तुमच्याकडनं मेंढे बघण्याची फी घेतली का, कधीच घेतली नाही. परत तुम्हाला मेंढ्यांची माहिती देताना फी घेतली का, तर कधीच घेतली नाही, फ्रीमध्ये दिली. प्राणी बघतानासुद्धा त्यांनी कधी फी घेतली नाही, सगळं काय फुकट दिलं. पण आमच्यासारख्यांनी काय केलं, आमचं शेड आहे ना, तुम्ही येताय ना मग चार्ज लागणार, मग आम्ही फी घेणार तुमच्याकडनं. नाही म्हटलं तरी दिवसाला 5-10 लोक येतात, महिन्याला 30 ते येतील, दिवसाला एक पकडला तर 200 रुपये फी ठेवली तर 6,000 रुपये होतील. मग आम्ही काय करायचं, त्या 6,000चं खुराक ह्यांना घालायचं आणि ह्याच्यापेक्षा अजून क्वालिटीनं करायची. तर आमच्याकडे जे बियाणं आहे त्याच चाऱ्यावरचं दाखवणार आम्ही. आणि ते जर तुम्ही करायला गेला तर तुमच्याकडचं जे काही जनरेशन असतं किंवा मेंढीपालन असतं ते वेगळं दिसतं आणि ह्यांच्याकडचं मेंढीपालन वेगळं दिसतं. कारण तुम्ही ह्यांच्याकडनं चारा घेऊन गेलेला असताना तुम्ही सर्व केलेलं असतं, पण तुमच्याकडं खुराकाची जी काही व्यवस्था असते ही कमी पडत असते. कारण ह्यांनी सांगितलेलं असतं 1-1 किलो खुराक घाला आणि आपल्या तेवढं खिशाला जमत नाही. मग ह्याच्यातनं काय झालं, जे चांगले अभ्यासू व्यक्ती होते किंवा जे चांगले मेंढीपालन होते हे ह्याच्यातनं एक्झिट करायला लागले. आणि ह्याच्यामुळे काय झालं, नुसताच मेंढरांचा बाजार झाला आणि ह्याच्यामध्ये पैशांचा चांगला बाजार झाला. तर आजपासून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही
मेंढी पालन करा, सगळं काय करा. येणाऱ्या शेतकऱ्याला म्हणजे पाहायला येणाऱ्या शेतकऱ्याकडून कधीच पैसे घेऊ नका. माझी एक वैयक्तिक विनंती आहे. मी एकटाच माझं शेड दाखवतो किंवा माझ्या एकट्याच शेडच्या फार्मवर कोण येईल असं मी काही करत नाही. मी तर प्रत्येकाचं नाव सांगतो की बाबा तुम्ही या अमक्या ठिकाणी आहे ना, तर त्या ठिकाणी जावं. तर येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडनं पैसे घेऊ नका, ही माझी एक विनंती राहील. जी काय तुमची माहिती आहे ती तुम्ही द्या, काही हरकत नाही. पण मात्र माझ्यासारखा जर तुमच्या शेडवर येत असेल आणि तुमचा व्हिडिओ करायचा असेल मला, तर त्याच्याकडनं मात्र तुम्ही 5,000 रुपये घ्यायचे. कारण तुमच्या जीवावरती हे यूट्यूब चॅनलवाले मोठे झालेत, तुम्ही मोठा नाही झाला. मग फक्त ह्यांच्यापासून घेतलं ना, तुमचं नाव तर होणार. माझ्याकडे का कोण येत नाही, तर मी पहिल्यांदाच सांगितलं आहे, माझ्या इथं येऊन जर तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील. त्याच्यामुळे माझ्याकडे कोण येत नाही. आणि तुमचीसुद्धा आता सर्वांची नावं प्रसिद्ध झोतात आहेत. अजून इथून पुढे जी काही लोक राहिलेत त्यांचंही प्रसिद्ध झोतात आणणार आहे मी. आणि मग तुम्ही हे चान्स सोडायचा नाही, कारण तुम्ही असंही प्रसिद्ध आहेत तुमच्या तालुक्यामध्ये. आणि बाहेरून येणारे जे काही व्हिडिओ बनवायला येणार आहेत हे तुमच्याच तिथे येणार आहेत. ते काय अख्ख्या महाराष्ट्रात पोचवणार आहेत का? मी पण पोचवतोच तुमच्याकडनं. किती पैसे घेतले किती लोकांकडनं, पण हे महाराष्ट्रामध्ये किंवा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तुमच्याकडनं पैसे घेतात. आणि आजही मेंढी पालनामध्ये तेच केलं लोकांनी, की माझी जाहिरात करायची तर माझ्याकडनं पैसे घेऊन माझ्या तिथे व्हिडिओ बनव. पण तुम्ही लोकांनी काय करायचं, तुला व्हिडिओ बनवायचा आहे ना तर मला पैसे दे आणि मग माझ्या शेडचा व्हिडिओ कर, हे लक्षात ठेवायचं. पण येणाऱ्या कोणालाही भेटू द्या, पाहू द्या, माहिती द्या, त्याच्याकडनं पैसे घेऊ नका. पण हे जे काय आहेत ना त्यांच्याकडनं पैसे घ्या. कारण इथे काय झालं, यूट्यूबमधनं पण पैसा येतो. मी आज तुम्हाला खुल्लं सांगतो आहे, यूट्यूबमधनं पण पैसा येतो आणि तुमची जाहिरात करणार आहे तर तुमच्याकडनं पण पैसा घेणार आहे. दोन्हीकडनं माझंच चांगलं होणार आहे, तुमचं काय भलं होणार आहे. किती लोक तुमच्यापर्यंत त्याच्यामधनं येतील. त्याच्यापेक्षा काय करायचं, तुम्हाला वाटतं आहे ना एवढंच, मला फोन करा की माझा शेडचा व्हिडिओ करायचा आहे, तू ये. एकही रुपये देऊ नका, मी माझ्या स्वतःच्या खर्चाने येईन, मी तुमचा व्हिडिओ बनवीन. असे पण तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आहेत, तसे पण प्रसिद्धीच्या झोतात कायम राहणार आहेत. कारण तुम्ही मला व्हिडिओ तिथून पाठवला ना की मी माझ्या इथं मी ते लोड करून तुमचाच पाठवतो आहे. मी कधीच आजपर्यंत म्हणजे माझ्याकडे जेवढ्या लोकांनी व्हिडिओ पाठवलेत ना तेवढ्या लोकांची नावं टाकून पाठवलेले आहेत. मी सांगितलं नाही की माझंच शेड आहे किंवा त्याला खाली काय ऑप्शन तसलं काही केलं नाहीत. तर ज्यांनी मला तिथून व्हिडिओ पाठवले तसं मी तेच व्हिडिओ फक्त ते कुठे आहेत त्यांचा पत्ता वगैरे घेतो आणि त्यांचा पत्ता टाकून मी यूट्यूबला करतो. त्याच्यामुळं लोकांना ते ऑटोमॅटिक माहिती झालं की हे अमक्या ठिकाणचं आहे. मी कधीच माझं आहे किंवा माझ्या दाखवलेलं नाही. तर ती एक गोष्ट तुम्ही करायची. तुम्हाला वाटलं ना की माझा व्हिडिओ करायचा आहे, तुम्ही स्वतःच करा, मला पाठवा. मी काय एडिटिंग करायचं, जे काय करायचं त्याची कॉपी पेस्ट करायचं मी सर्व करतो. फक्त पाठवताना तुम्ही नाव आणि पत्ता पाठवा, त्याला इकडे लोड करायचं, सगळं काय मी करेन, काय टेन्शन नाही. आणि तुम्हाला वाटलंच ना की मीच यावं तुमच्या शेडवर, माझ्याकडनं पण पैसे घ्यायचं. तुला यायचं आहे ना बाबा, तू ये माझ्या शेडवर व्हिडिओ कर, पण मला पण पैसे दे. हे तुम्ही हक्कानं बोललं पाहिजे. तेव्हाच मेंढी पालनात माणुसकी बिनुसकी ह्या जगात काही नसती. पैसा म्हणजेच माणुसकी, हे लक्षात ठेवून चाला शेतकऱ्यांनी. व्यापारी कधीच माणुसकी ठेवतो का? कधीही बघा, तुमचा जीवलग यारी व्यापारी असू द्या की, पण तुमच्या शेतातनं जर काय धान्य नेणार असेल किंवा तुम्हाला त्याच्याकडनं काय घ्यायचं असेल तर तो म्हणतो काय यारी वगैरे, तर नाही, पैसा चालतो. पण आपल्या शेतकऱ्यांचं काय झालं, पैशापेक्षा आपुलकी चांगली, माणुसकी चांगली हे आपण दाखवत राहिलो आणि त्याचाच गैरफायदा लोकांनी घेतला. शेतकरीच राहिला आणि ज्यांनी हे केलं ते व्यापारी बनलेत. मग त्यापेक्षा तुम्हाला शेतकरी बनून राहायचं आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही व्यापारी झाला पाहिजे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा तुमचा ग्राहक असणार आहे, त्यामुळे त्याप्रमाणे त्यांना सुविधा दिली पाहिजे. तुम्ही ग्राहक बनायचं नाही. मेंढीपालन तुम्ही करताय, तुम्ही स्वतःचं मेंढीपालन आहे. आपण का करतोय मेंढीपालन? की कुणाच्या हाताखाली नोकरी करायला लागू नये म्हणून मेंढीपालन करतोय ना. मग ह्यांच्या हाताखाली राहून तुम्हाला काय करायचं आहे? त्यापेक्षा तुम्ही स्वतःचं मालक राहा. आरामशीर सर्व काय होतं, सर्व गोष्टी सर्वांपर्यंत पोचवायचं काम सगळं काय होतं. तुम्ही फक्त स्टेटसला ठेवा, नाहीतर माझ्यासारख्याला पाठवा, मला काही कामच नाही. मी तुमचा व्हिडिओ लोड करीन, पण व्हिडिओ लोड करायला येणारा, शूटिंग करायला येणाऱ्याला प्रत्येकाला सांगायचं माझ्या शेडवर येशील तर माझ्या पैसे द्यावे लागतील. आणि ह्याच कारणामुळे काय झालं तर अर्ध्या महाराष्ट्रातले लोक माहीत नाही पडले आपल्याला. ह्या कारणांमुळे माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी लोक येतात, लोक मलाच सांगतात की आमचं असं आहे, माझ्याकडे ते नॉलेज आहे. आणि ती माहिती सांगितल्यानंतर माझं डोकं फिरतं की एवढं सगळं त्यांच्याकडे माहिती असूनसुद्धा हे प्रकाशात नाही. तर ह्या काही गोष्टी असतात, तुम्ही प्रत्येकानं सावध राहायचं. नुसतं मेंढीपालन करायचं नाही. मेंढीपालन केलं म्हणजे तुम्ही स्वतः सेट झाला का? नाही झाला. तर
येणारा प्रत्येक हा तुमचा ग्राहक आहे हे समजून चालायचं. शेतकरी आला माहिती द्या, कारण शेतकरी हा कुठलाच म्हणजे जास्त पैशाचा वगैरे काही नाही. माहिती घेणाऱ्याला घेऊ द्या, सगळं काय करू द्या, पण व्हिडिओ काढायला माझ्यासारखा जर येत असेल तर हक्काने पैसे मागून घ्यायचे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे.